नमस्कार. आम्ही आष्टा येथील कोळी गल्ली येथील स्थानिक रहिवासी असून ही मंदिराची जी अवस्था झालेली आहे त्याला नगरपालिका प्रशासन पूर्णपणे जबाबदार आहे. 2003 पासून नगरपालिकेने इथल्या स्थानिकांच्यावर अन्याय केला आहे. जाणीवपूर्वक अन्याय केलेला आहे. 2003ला तालुका निरीक्षकांच्या कोर्टात ही नगरपालिकेने चुकीची कागदपत्रे सादर केली. 2021ला इथल्या स्थानिकांनी ज्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार दिली तेव्हापासून आज अखेर नगरपालिकेने कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. जवळजवळ 100 ते 102 वर्षापूर्वीची कागदपत्रे आमच्याकडे उपलब्ध असून ही जागा नगरपालिका आणि महादेव मंदिराचीच जागा आहे. याच्यावर कोणीही असा अन्याय अत्याचार करू नये आणि आम्ही नगरपालिकेला तुमच्या माध्यमातून विनंती करतो की ही जागा लवकरात लवकर इथल्या सगळ्यांच्यासाठी ही खुली करण्यात यावी. पण नेमकं प्रकरण काय झालं होतं? हां, नेमकं ही प्रकरण असं झालं की हे 2003ला इथल्या रहिवाशांनी अर्ज केला की ही जागा सदर माझ्या मालकीची आहे आणि नगरपालिकेने सुद्धा जाणीवपूर्वक कागदपत्रे सादर केली नाहीत. परत आमच्यातल्या माणसांनी ज्यावेळी इथल्या स्थानिक रहिवाशांनी तक्रार दिली की तुम्ही हे विषय मिटवा, त्यावेळी सुद्धा नगरपालिकेने कोणतीच कारवाई केली नाही. मग ज्यावेळी हे पत्र मारण्यात आले त्यावेळी पण इथल्या स्थानिकांनी तक्रार केली जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे. जिल्हाधिकारी साहेबांनी भूमी अधीक्षकांच्याकडे प्रकरण वर्ग केलं तरी सुद्धा नगरपालिकेने या 2021 पासून कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. आम्ही ज्यावेळी पाठपुरावा केला या नेमका प्रकरणाचा काय इतिहास आहे त्यावेळी आम्हाला नेमके निदर्शन आलं की ही जागा ॲक्च्युली महादेव मंदिराची आणि नगरपालिकेच्याच मालकीची आहे. नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे इथल्या माणसांना ही त्रास सहन करावा लागत आहे. प्रमुख मागणी काय आहे? आमची प्रमुख हीच मागणी आहे की आता श्रावण महिना होत आहे, चालू होणारच आहे, लवकरात लवकर हे मंदिर मोकळं करण्यात यावे आणि इथल्या इथे अतिक्रमण बेकायदेशीर केलेलं आहे. माझ्याकडे तशी कागदपत्र आहेत, मी असं म्हणजे तुम्हाला दाखवलं तरी काही अडचण येणार नाही. अहो काय ही नगरपालिकेनंच नोटीस दिलेली आहे. हो का तुम्ही या जागेवर आधी अनधिकृतपणे बांधकाम केलेले दिसून आले आहे तरी आपण या नोटीसवर सूचित करण्यात येते की आपण वरील प्रमाणे करीत असलेले अनधिकृत बांधकाम तात्काळ हटवावे व केलेले बांधकाम तात्काळ काढून घेण्याचे आहे. तरी सुद्धा नगरपालिकेने कोणतीही कारवाई केली नाही. ह्याचा दुसरं एक तुम्हाला दाखवतो. नगरपालिकेने माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी एक अशी नोटीस दिली आहे, म्हणजे पत्र दिले की 1940 पासून नगरपालिकेनं म्हणजे नगरपालिकेची मालकी आहे असंच केलं, पण त्याच्यापूर्वीची जी कागदपत्र माझ्याकडे आहेत ती नगरपालिकेनं दाखवली नाहीत. हे माननीय पालकमंत्री यांची बी नोटीस आहे याच्यात. हो का पालकमंत्री साहेबांची नोटीस आहे की तुम्ही या तक्रारीवर कारवाई करा म्हणून. आज अखेर केले नाही. हे पत्र 11/6/2025 आहे. हे 17/11/25 आहे. दत्तात्रय लांगी म्हणून साहेब जिल्हा सह आयुक्त म्हणून यांची पण नोटीस आली नगर परिषदेला. ही कागदपत्र ही नगरपालिकेनं 1940ला 2002ला ही नगरपालिकेनं असा दाखला दिला. ह्यामुळे निकाल लागलेला आहे बघा ह्या प्रकरणाचा. हे तालुका निरीक्षकांनी दिलेला आदेश आहे. इथं पण नगरपालिकेची कागदपत्र बघा. यात नगरपालिकेने कोणतेही युक्तिवाद केला नाही व ठोस पुरावा मालकी अकावत सादर केलेला नाही. का केला नाही हेच आम्ही इथल्या स्थानिक सगळीच माणसं आम्ही इथं असं आम्हाला काय म्हणायचं नाही, पण या बघा ही कागदपत्र आहे ती. ही 2007ला ज्यावेळी इथल्या माणसांनी ही मंदिर सगळी सुधारणा केली इथली सगळ्याच जाती धर्माची माणसं होती. असं काही नव्हती की कोळी समाजाचं होतं ना, असं काही नाही. पण तरी सुद्धा इथल्या नगरपालिकेच्या प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. तरी नगर परिषद इथल्या स्थानिकांच्या बाबतीत असा नगर परिषदेने का व्यवहार केला आमच्याशी केला आणि जाणीवपूर्वक आम्हाला का असा अन्याय केला की या मंदिरात आम्हाला बसून नये सुद्धा अशी आमची का अवस्था करून ठेवली याचा जाब विचारण्यासाठी आम्ही सगळीजण इथल्या सगळी जाती धर्माची माणसं सगळीच माणसं नगरपालिकेपुढं मंगळवारी दिनांक 28 रोजी सकाळी 11 ते 5 धरणे आंदोलन करणार आहे.